नमस्कार शेतकरी बांधवांनो, कसे आहात? पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत आद्रकीला भर कितव्या दिवशी लावते व ती कशाद्वारे लावायची, यंत्राद्वारे की बैलाद्वारे, हे आपण विचारू। तुमचं नाव सांगा संपूर्ण। परशुराम सीताराम जावळे, राहणार सिरसवाडी, तालुका जालना, जिल्हा जालना। हां। तर आपण आद्रकी शेती किती वर्षापासून करता? 4 वर्षापासून। एक एकर क्षेत्रामध्ये समजा अर्धा एक किती लावता तुम्ही? 4 क्विंटल बसती। किती एकरमध्ये? अर्धा एकरमध्ये। हां, तर मग आपण किती उत्पन्न घेतले जास्तीत जास्त? आपण जास्तीत जास्त 50-60 क्विंटल अर्धा एकरला। अर्धा एकरला। बरं, ही अद्रक लावली कधी लावली अद्रकी? अद्रक 12 तारखेला लावली। हे इथं अद्रक या ठिकाणी आपलं 12 तारखेला लावले। हां। आणि आता ही अद्रकीला या ठिकाणी आपली भर देणं चालू आहे। हां, चौथ्या रोजी भर द्यायला लागती। चौथ्या पाचव्या दिवशी जमते समजा भर हां द्यायला। हां, लावल्याच्या नंतर। लावल्याच्या नंतर तर हे भर देण्याचा फायदा काय आहे? मग ती अद्रक पोसती खाली, भर द्यानच लागती। म्हणजे उघडी जी पडत असते पडत नाही समजा? ती पडत नाही। बरं बरं, आता आपण प्रत्यक्ष पाहू कशी भर देणं चालती या ठिकाणी बैला। या ठिकाणी आपला भर देण्याच्या पूर्वी ही काळजी घ्यायची आहे की आपल्या या ठिकाणी दौर आणून घ्यायचा आहे, जेणेकरून माती चांगली मोकळी होती व आपला पाहिजे तेवढी भर लावल्या जाईल। त्यामुळे सुरुवातीला काय करायचं, आपला व्यवस्थित दौऱ्यानं माती मोकळी करून घ्यायची आहे। या ठिकाणी दौऱ्याद्वारे चांगली माती मोकळी करणं चालू आहे। या यंत्राच्या सहाय्याने भर देण्याचं काम चालतं व हे बैलाद्वारे चालवलं जातं। या यंत्राची किंमत जवळजवळ 6-7 हजार रुपये आहे। या ठिकाणी आपला 2 जण लागते, एक जण दाबाला आणि एक जण हाणायला, जेणेकरून आपलं पाहिजे तेवढी भर या ठिकाणी द्यायला जाते साह्यानं। या ठिकाणी बैलाच्या साह्यानं अद्रकीला भर देणं चालू आहे। प्रत्यक्ष आपण या व्हिडिओद्वारे पाहत आहे की बैलाच्या साह्याने या ठिकाणी भर देणं चालू आहे। आपण आपल्या अद्रकीला कशाद्वारे भर देता हे कमेंटद्वारे कळवा। बैलच्या माध्यमातून देता का एखाद्या यंत्राच्या साह्याने भर देता? या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हाच भेटूया अशा आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये। जय जवान, जय किसान।